हेलो एवरीवन। इस वीडियो में हम जो टेस्ट हुई अपनी रिसेंटली राइट टेस्ट 01 उसके ऊपर एनालिसिस करेंगे। ठीक है, उसके पहले मैं कुछ बातें तुम्हारे साथ शेयर करना चाहूँगा। देखो, आई नो कि तुम जस्ट 10 से 11th में आए हो, ये सब चीज़ें तुम्हारे लिए नहीं है राइट। लाइक दिस थिंग्स आर कम्प्लीटली न्यू फॉर यू गाइज। ओके, तो अभी अगर थोड़े से कम मार्क आते हैं तो इट्स ओके राइट। दिस इज़ नॉट योर फाइनल टेस्ट, दिस इज़ योर फर्स्ट टेस्ट। हमारे बहुत सारे टेस्ट होने वाले राइट। नियरली विल हैव 100-120 टेस्ट इन दिस 2 year स्पैन। ओके, तो तुम धीरे धीरे इंप्रूव हो जाओगे, तुम धीरे धीरे पैटर्न से कंफर्टेबल हो जाओगे। तो डरने वाली कोई बात नहीं है। जिनके भी कम नंबर्स आए डोंट वरी, ठीक है। जस्ट मेक श्योर कि नेक्स्ट एग्जाम से तुम जो मिस्टेक्स तुमने इस एग्जाम में कमिट की थी राइट, सेम मिस्टेक्स नेक्स्ट एग्जाम में कमिट नहीं होनी चाहिए। चला ठीक आहे, आजपासून मी थोडंसं डिसाईड केलं होतं की मी मराठीमध्ये सुद्धा थोडंफार बोलत जाईल राईट। ओके, जे झालं ते झालं। या टेस्टचे ॲनालिसिस तुम्ही पाहून घ्या। ओके, अँड स्वतःच्या ज्या चुका होत्या त्या एकदा नोटीस करायचा प्रयत्न करा। ज्या पण चुका असतील त्या नेक्स्ट एक्झाममध्ये इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करा। ओके, हायेस्ट स्कोर इज 120 out of 120 अँड लोएस्ट इज 15. दीज आर द स्टॅट्स. ओके, अँड ॲव्हरेज इज अराउंड 65. ओके, टेस्ट थोडीशी कन्सेप्च्युअल होती. ज्या लोकांनी लेक्चर्स व्यवस्थित पाहिले होते कन्सेप्च्युअली राईट, ज्यांना फक्त नोट डाऊन करून घेतलं अँड लाईक डेफिनेशन्सला फक्त मेमोराईज करायचा प्रयत्न केला, त्या लोकांना डेफिनेटली कमी मार्क्स आले पाहिजेत. मी अजूनसुद्धा सांगतो राईट, इथून पुढं लेक्चर्स मी खूप कन्सेप्ट्सवर ध्यान देतो राईट. तर कन्सेप्टची अंडरस्टँडिंग ठेवा राईट. डेफिनेशन लक्षात नसेल तर हरकत नाही, डेफिनेशनचा मिनिंग लक्षात राहायला पाहिजे. अँड सेकंडरी DPP व्यवस्थित करत चला राईट. तुम्हाला मी 24 hours टाईम देतो DPP सॉल्व करण्यासाठी. देन त्या 24 hours DPP मी काय म्हणतोय, तुम्हाला कंप्लीट DPP सॉल्व नाही झाली इट्स ओके. मी एक्सपेक्ट काय करतो की तुम्ही ती DPP सॉल्व करायचा ॲटलिस्ट ट्राय करा राईट. DPPs व्यवस्थित करा, लेक्चर्स रेग्युलरली करत राहा, तुमचा डेफिनेटली स्कोअर हळूहळू इम्प्रूव्ह करत जाईल राईट. आणि लक्षात ठेवा की ही तुमची फर्स्ट टेस्ट आहे, नॉट द फायनल वन राईट. हळूहळू आपण इम्प्रूव्ह करू. ओके, तर ज्यांचा पण कमी स्कोर आला असेल डिस्करेज होऊ नका, नेक्स्ट एक्झाममध्ये चांगला स्कोर करायचा प्रयत्न करूया. चला ठीक आहे, आपण टेस्ट 1वर जाऊ. ओके, तर जर तुम्हाला तुमचा जो पेपर आहे तो डाउनलोड करून घ्यायचा असेल तर काय करायचं, आपल्या ॲपमध्ये लॉग इन केल्यानंतर लेफ्ट हँड साईडला राईट रिपोर्ट सेक्शन आहे ना, माय ॲक्टिव्हिटीच्या खाली जो रिपोर्ट सेक्शन असतो राईट, त्याच्यावर क्लिक करा राईट. त्याच्यामध्ये रिपोर्ट्समध्ये डिटेल एक्झाम डिटेल रिपोर्ट राईट, डिटेल एक्झाम रिपोर्ट असं म्हणून एक सेक्शन असेल, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आजची एक टेस्टचं नाव दिसेल राईट, टेस्ट 01. सगळ्यात शेवटी तुम्हाला एक ग्रीन कलरचं बटन दिसेल. त्या ग्रीन कलरच्या बटन केल्यानंतर तुम्हाला तुमचा पेपर तुम्ही टिक केलेल्या आन्सरसोबत ॲज वेल ॲज जे करेक्ट आन्सर आहे ते तुम्हाला दिसून येईल. ओके, तर हा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही ते सेक्शन ओपन करा, तुमच्या चुका पहा राईट, आणि एक्झामला एकदा बघून घेऊया. ओके, कूल. फर्स्ट क्वेश्चन राईट, व्हॉट इज द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. सोपा होता हा क्वेश्चन. का आपण काय वर्गामध्ये करून घेतला होता राईट. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचे आपल्याला डायमेन्शन काढायचे. एकदा परत करून दाखवू, ठीक आहे. अच्छा, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचे डायमेन्शन कसे काढणार आपण, आपल्याला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, G(m1m2/r² राईट. आरचं डायमेन्शन काय आहे, लेंथ, मास, फोर्स. आपल्याला याचे डायमेन्शन काढायचं राईट. त्याचे डायमेन्शन काढण्यासाठी आपण ह्याला थोडंसं रिअरेंज करून घेऊ. फोर्स इकडे गेला राईट, फोर्स × r² डिवायडेड बाय m1 m2. चला मी क्विकली डायमेन्शन लिहून टाकतो है ना. फोर्सचं डायमेन्शन काय असतं, mLT-2 बरोबर आहे. अच्छा, r² डायमेन्शन काय असेल, r इज लेंथ, तर r² डायमेन्शन असेल लेंथ स्क्वेअर राईट, अपॉन m1 × m2. m1चं डायमेन्शन m, m2चं डायमेन्शन m, तर दोघांच्या प्रोडक्टचं डायमेन्शन m². आता सिम्पली याला सिम्प्लिफाय करायचं आहे. तर हे जर डायमेन्शन ऑफ g काय येऊन जाईल, डायमेन्शन ऑफ g इज mचा पॉवर 1 होता, mचा पॉवर 2 इट्स mचा पॉवर -1 राईट. l × l² इट्स l³ आणि t × tचा पॉवर -2 राईट. हे आले तुमच्याकडे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचे डायमेन्शन. इझी होतं राईट. ओके, लेट्स मूव ऑन टू क्वेश्चन नंबर 2. डेन्सिटी ऑफ लिक्विड इन सीजीएस सिस्टम इज 0.325 g/cm³. इझी आहे ना. क्लासमध्ये सेम टाईपचा क्वेश्चन केला होता का आपण राईट, तेव्हा मर्क्युरीसाठी केलं होतं. आता एक कुठलं जरी तुम्हाला लिक्विड दिलं आहे ज्याचं तुम्हाला CGS मध्ये
डेन्सिटीचं व्हॅल्यू दिलेली, राईट, तुम्हाला SI मध्ये सांगितलं, राईट. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, खूप वेळा यूजमध्ये येईल, आपल्या फिजिक्समध्ये सुद्धा येईल, केमिस्ट्रीमध्ये सुद्धा येईल. जर तुम्हाला ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब, राईट, याच्यामधून तुम्हाला किलोग्रॅम पर मीटर क्यूबमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर एक फॅक्टर असतो, तो कसा येतो मी सांगेल, पण सध्या फॅक्टर हा लक्षात ठेवून घ्या, राईट. ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूबमधून जर तुम्हाला किलोग्रॅम पर मीटर क्यूबमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर जी व्हॅल्यू ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूबमध्ये होती त्याला जस्ट मल्टिप्लाइड बाय 1000 करून टाकायचं, राईट. 1000 और ह्याला मी 10⁻³ लिहू का? ओके. जसं की मर्क्युरीची डेन्सिटी आपली किती होती? 13.6 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. जर तुम्हाला मर्क्युरीची डेन्सिटी किलोग्रॅम पर मीटर क्यूबमध्ये हवी असेल तर तुम्ही काय करणार? 13.6 ला सिम्पली 1000 ना और 10⁻³ ने मल्टिप्लाय करून टाकणार, राईट. तर मर्क्युरीची डेन्सिटी किती होऊन जाईल? 13.6 इंटू 10⁻³ सिम्पली कन्व्हर्जन फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा, खूप कामाला येईल. फिजिक्समध्ये तर येईलच येईल, सायमल्टेनियसली केमिस्ट्रीमध्ये सुद्धा कामाला येऊन जाईल. ओके. तर आपल्याला जो हे दिलेलं आहे, लिक्विड दिलेलं आहे, त्याच्या सीजीएस सिस्टममध्ये डेन्सिटी किती आहे? 0.325, राईट. अच्छा, मी तर 0.325 लिहू. आता जर मला किलोग्रॅम पर मीटर क्यूबमध्ये आणायचं असेल तर मी सिम्पली 1000ला मल्टिप्लाय करून घेईल. ते किती येतं? ते 325 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. अच्छा, आता तुम्ही विचार करताल की हा फॅक्टर आला कुठून 1000चा? चला करूया. ओके, मला काय करायचं आहे? ग्राम पर सेंटीमीटर क्यूब, राईट. अच्छा, एका मीटर क्यूबमध्ये किती सेंटीमीटर क्यूब असतात? तर हे 1 मीटर इंटू 1 मीटर इंटू 1 मीटर आहे, राईट. तर 1 मीटरला मी 100 सेंटीमीटर लिहिलं. 100 इंटू 100 इंटू 100 इट विल बी 10⁻6 सेंटीमीटर क्यूब, राईट. 1 मीटर क्यूब बराबर 10⁻6 सेंटीमीटर क्यूब. अच्छा, मग 1 सेंटीमीटर क्यूब बराबर 10⁻⁻6 मीटर क्यूब लिहून देऊ का मी? बरोबर आहे. अच्छा, आता काय करूया? ग्रामचं किलोग्राममध्ये करूया. तर तुम्हाला माहिती आहे की 1 ग्रॅम बरोबर 10⁻³ किलोग्राम. एका किलोग्राममध्ये 1000 ग्रामचं असतात, एका ग्राम बरोबर 10⁻³ किलोग्राम. आता जस्ट ह्याला इथं पुट करत चला, ग्रामच्या ऐवजी किलोग्राम टाकायचं, राईट. ग्रामच्या ऐवजी 10⁻³ किलोग्राम टाकलं. 1 सेंटीमीटर क्यूब बराबर 10⁻6 मीटर क्यूब, राईट. तर व्हॅल्यू किती आली पहा? 10⁻³ वरी आहे, 10⁻6 खाली आहे. 10⁻³ आपण 10⁻6 10⁻³ किलोग्राम पर मीटर क्यूब आला. हा 10⁻³ चा फॅक्टर कसा आला कळाला? इझी आहे. बट मी इथून पुढे एक्सपेक्ट करेल की हा तुम्हाला फॅक्टर लक्षात असावा म्हणून. खूप वेळा यूज येईल, दरवेळेस कन्व्हर्जन करायच्या ऐवजी हे हँडी राहतं की तुम्ही 10⁻³ चा फॅक्टर हा लक्षात ठेवून घ्या. ओके, ठीक आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऑलवेज द डायमेन्शनलेस क्वांटिटी? हा क्वेश्चन इंटरेस्टिंग आहे. हा क्वेश्चन खूप साऱ्या जगांचा चुकला आहे, पण मला कळत नाही आहे की तुम्ही हा चुकीचा कसं काय करू शकता. डायमेन्शनलेस क्वांटिटीजवर मी कंप्लीट एक लेक्चर स्पेंड केलेलं आहे, राईट. जर तुम्ही ते लेक्चर कन्सेप्च्युअली अंडरस्टँड केलं असेल तर हा क्वेश्चन तुमचा चुकीचा व्हायचं कारणच नव्हतं. ह्यात सिली मिस्टेक नाही आहे, काही नाही, काही ह्यात काही कॅल्क्युलेशन आहेत का? नाही. तुम्ही चला पेपरमध्ये तुम्ही माझ्या पॅरलली वाचत चला. काय? विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऑलवेज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी, राईट. रेशिओ ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी. ऑप्शन ए इज रेशिओ ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी. आपण ज्या 4 गोष्टी पाहिल्या, जसं की लेट्स से की कोई माझ्याकडे एक ए ही फिजिकल क्वांटिटी आहे आणि बी पण एक दुसरी फिजिकल क्वांटिटी. जर दोघांचे डायमेन्शन सेम असले, मी लेट्स से MALBTC ही अशा कुठेतरी फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन आहेत. सिमिलरली कोणती तरी फिजिकल क्वांटिटी आहे त्याचे बी, त्याचे MALBTC, राईट. म्हटलं काय? ए आणि बीचे जर डायमेन्शन सेम असेल तर त्यांचा जो रेशिओ असेल A/B हा डायमेन्शनलेस असेल. बरोबर आहे. काय आपण लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे? ज्यांना हा क्वेश्चन डिफिकल्ट गेला त्यांनी डायमेन्शनलेस क्वांटिटीचं लेक्चर पुन्हा एकदा पाहून घ्या. ओके, किंवा नोट्स रेफर केला तरी चालेल. सिमिलरली सॉलिड अँगल इज अ क्वांटिटी ज्याचं की युनिट असतं पण डायमेन्शन नसतं. हॅज युनिट बट नो डायमेन्शन, राईट. तर सॉलिड अँगलचं पण डायमेन्शन नाही आहे. एक्सप्रेशन इनसाइड अ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे थर्ड ऑप्शन आणि फोर्थ ऑप्शन काय? एक्सप्रेशन हॅव्हिंग अ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. अच्छा, इनसाइड आणि हॅव्हिंग मधला फरक काय? हे एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन झालं, याच्यामध्ये जी व्हॅल्यू जाणार आहे ह्याला म्हणणार आपण एक्सप्रेशन इनसाइड अ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. अच्छा, आणि जर मी कुठलं तरी असं एक दिलं है ना, A0 sin ωt प्लस A2 cos ωt,
हे काय एक्सप्रेशन हॅव्हिंग ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. फरक कळाला. इथं साईनच्या मध्ये इनपुट जाणार आहे, इथं साईन आणि कॉस हे कुठल्याही फॉर्म्युल्यामध्ये असणार आहे. उत्तर काय असायला पाहिजे ऑब्व्हियसली यार की हे डायमेन्शनला असू पण शकतं नसू पण शकतं. बट आपल्याला कन्फर्म माहिती आहे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या मध्ये आर्ग्युमेंट जात असते इट शुड बी अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. तर इझी आहे. तर ह्याचा आन्सर काय असला पाहिजे फोर्थ ऑप्शन. एक्सप्रेशन हॅव्हिंग अ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नीड नॉट टू बी अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. ओके क्लिअर. अच्छा लेट्स डू नेक्स्ट क्वेश्चन है ना. आता या क्वेश्चनमध्ये काय केलेलं आहे तुम्हाला एक स्टेटमेंट दिलेलं आहे है ना आणि तुम्हाला त्या स्टेटमेंटवरून 4 ऑप्शनपैकी कुठला ऑप्शन बरोबर असेल ते गेस करायचं आहे राईट. चला स्टेटमेंट काय दिलेलं आहे. डायमेन्शनलेस क्वांटिटीज कॅनॉट हॅव अ युनिट. लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं तरीही भरपूर जणांची ही गोष्ट चुकलेली आहे. तुम्ही लेक्चर व्यवस्थित पाहत नाही राईट. लेक्चरच्या नोट्स बनवा, नोट्सला रिवाईज करा राईट. खूप कन्सेप्च्युअल क्वेश्चन होता काय डायमेन्शनलेस क्वांटिटीज कॅनॉट हॅव अ युनिट. रॉंग राईट. अँगलचा जो प्लेन अँगल आहे राईट प्लेन अँगल इवन सॉलिड अँगल पण घेऊया. सॉलिड अँगल प्लेन अँगलचं युनिट काय असतं रेडियन राईट. सॉलिड अँगलचं युनिट स्टॅरेडियन पाहिलेलं ना आपण हे. प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल अशा क्वांटिटीज आहेत ज्यांचं युनिट तर आहे इथं रेडियन दिलेलं आहे इथं स्टेरेडियन आहे बट त्यांचं डायमेन्शन नसतं. पाहिलेलं आहे डायमेन्शनलेसच्या लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत ह्या गोष्टी राईट. सो प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल आर सच क्वांटिटीज जिंचं युनिट तर आहे राईट बट त्यांचं डायमेन्शन नसतं. ओके सही आहे. कूल. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा सेम कन्सेप्टवर आहे फक्त थोडासा ट्विस्ट करून मी क्वेश्चन दिलेला होता राईट. थोडासा क्वेश्चन ट्विस्ट केला होता. सेम क्वेश्चन एक DPPमध्ये होता. मला वाटलं की तुम्ही डायरेक्ट आन्सर कॉपी करताल त्यामुळे मी DPPमधला क्वेश्चन थोडासा ट्विस्ट केला राईट. क्वेश्चन कसा ट्विस्ट केला. युनिटलेस क्वांटिटीज कॅनॉट हॅव डायमेन्शन. बरोबर आहे. जर एखाद्या गोष्टीचं युनिटच नसेल राईट. अच्छा इथं 2 गोष्टी आहेत राईट. चला मी लिहून टाकतो. ए जर डायमेन्शन असेल तर युनिट पक्का असतं राईट. फॉर शुअर युनिट असतं. डायमेन्शनलेस असेल तर ऑलवेज असं नसणार की त्याचं युनिट नसणार. जसं आपण पाहिलं अँगल राईट. याच्यामध्ये काय असतं डायमेन्शन तर नसतं बट युनिट असतं. ओके. थर्ड जर युनिटच नसेल युनिटलेस राईट. बट या केसमध्ये मी कन्फर्म सांगू शकतो की युनिटलेस क्वांटिटी आर ऑलवेज डायमेन्शनलेस. ओके सही आहे इझी आहे. डायमेन्शनलेस. ओके. तर काय ज्याचे डायमेन्शन असतात त्याचं ते युनिट असतंच. जे डायमेन्शनलेस असतात त्यांचं युनिट असू शकतं. अँगल इज अ एक्झाम्पल ऑफ सच क्वांटिटी ज्यांचं की डायमेन्शन नसतं बट स्टील इट हॅज अ युनिट. ओके. बट जर एखादी क्वांटिटी युनिटलेस असेल त्याचं डायमेन्शनलेस फॉर शुअर असणार. मग याचं उत्तर काय येईल. डायमेन्शनलेस क्वांटिटीज कॅनॉट हॅव अ युनिट. इट इज अ फॉल्स स्टेटमेंट राईट. डायमेन्शनलेस क्वांटिटीज कॅन हॅव अ युनिट. सॉरी दॅट वॉज तो वरचा क्वेश्चन होता. युनिटलेस क्वांटिटीज कॅनॉट हॅव डायमेन्शन राईट. इट्स ऑलवेज टू राईट. युनिटलेस क्वांटिटीजला ऑलवेज डायमेन्शनलेस असावंच लागेल. आपण जस्ट पाहिलं. ओके ठीक आहे. लेट्स मूव ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन सुद्धा तो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो खूप साऱ्या लोकांनी चुकीचा केलेला आहे. मला वाटतं तुम्ही एकदा डायमेन्शनलेसवाला जो लेक्चर आहे ना ते एकदा रिवाईज करावं. ओके काही नाही खूप इझी चॅप्टर आहे है ना. व्यवस्थित केला तर जेई आणि नीटमध्ये पक्का एक क्वेश्चन असणार आहे या चॅप्टरवरून है ना. सोपा चॅप्टर आहे. स्कोरिंग सेक्शन आहे. या चॅप्टरला तुम्ही मिस नाही करू शकत. अच्छा काय म्हटलं इफ अल्फा अँड बीटा आर सम फिजिकल क्वांटिटीज हॅव्हिंग सेम डायमेन्शन. दिलेलं काय चला लिहून घेऊ आपण है ना. अल्फा बीटा है ना सेम डायमेन्शन्स राईट. देन विच ऑफ द फॉलोइंग ऑपरेशन्स आर इनव्हॅलिड राईट. इथं इनव्हॅलिड म्हणलेलं क्वेश्चन व्यवस्थित वाचत जा. व्हॅलिड आणि इनव्हॅलिड हे भरपूर वेळा सिल्ली मिस्टेक स्टुडंट्स करतात. व्हॅलिड इनव्हॅलिड घाईमध्ये चुकीचं रीड करतात, क्वेश्चनला गलत इंटरप्रेट करतात आणि रॉंग आन्सर करून येतात राईट. ही मिस्टेक खूप महागात जाते. त्यामुळे क्वेश्चनला थोडंसं केअरफुली वाचायचं राईट. सुरुवात आहे हळूहळू तुम्ही या सगळ्या गोष्टीसोबत कम्फर्टेबल होत जाल. बट मला वाटतं एक सुरुवातीपासून तुम्हाला सवय लागली
तर एक मिस्टेक तर तुमची आताच बाजूला होती ना, राईट. म्हणजे या मिस्टेकला तुम्ही स्कोप देऊ नका. अच्छा, अल्फा अँड बीटा डायमेन्शनलेस क्वांटिटी, कुठलं जे दिलेलं ऑप्शनपैकी कॉम्बिनेशन हे इनव्हॅलिड आहे, राईट. अल्फा इंटू बीटा मी करू शकतो, याच्यात काय प्रॉब्लेम आहे मला, राईट. अशी कोणती तर कंडिशन नाही आहे ना. जसं प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय म्हणतं, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी म्हणतो तुम्ही ॲड करताना तुमचे डायमेन्शन सेम असले पाहिजेत, राईट. इथं ॲडिशन बी जमली असते. अच्छा, काय मी डिव्हिजन बी करू शकतो, पण प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनवर काही कमेंटच करत नाही. मग इथं तरी सेम फिजिकल क्वांटिटी आहे, यांचं ॲडिशन जरी केलं असतं तर डायमेन्शन सेम आहे, तर डायमेन्शन सेम असल्यामुळे त्यांचं ॲडिशन आपल्याला करता आलं असतं. बट मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनवर तर कधी काही कंडिशनच नसते. अच्छा, आता मी काय केलं, साईनमध्ये टाकलं त्यांना. तो थोडासा साईनमध्ये पाहू. ओके, साईन अल्फा बीटा आणि साईन अल्फा अपॉन बीटा, ह्या दोन गोष्टी दिल्या, राईट. अच्छा, काय आपण ह्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे का, जे साईन किंवा कॉस असेल त्याच्या फंक्शनमध्ये काही इनपुट जाणार असेल तर तो इनपुट डायमेन्शनलेस असला पाहिजे, राईट. बट अल्फा आणि बीटाचे काहीतरी डायमेन्शन्स आहेत. बरं, अल्फा आणि बीटा हॅव सेम डायमेन्शन, तर मी असं म्हणू शकतो का, जे माझं अल्फा अपॉन बीटा आहे इट शुड बी अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. का, तर अल्फा आणि बीटाचे सेम डायमेन्शन्स आहेत. अच्छा, जर अल्फा आणि बीटाचे सेम डायमेन्शन असतील तर अल्फा बाय बीटा शुड बी अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. अच्छा, अल्फा इंटू बीटा डायमेन्शनलेस असेल का, नाही, राईट. अल्फा आणि बीटाचे काहीतरी डायमेन्शन्स आहेत, सो अल्फा इंटू बीटाचे सुद्धा काहीतरी डायमेन्शन्स येतील. मग अल्फा इंटू बीटाचे जर काहीतरी डायमेन्शन्स आहेत तर आपली कंडिशन थोडीशी डिस्ट्रॅक्ट होती इथं, राईट. कंडिशन सॅटिस्फाय होत नाहीये. काय, तुम्हाला जो इथं इनपुट टाकायचा आहे इट शुड बी अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. मग अल्फा बाय बीटा इज अ डायमेन्शन, सो इट इज अ व्हॅलिड स्टेटमेंट. बट ही गोष्ट तुम्ही करू शकत नाही का, अल्फा इंटू बीटाचं काहीतरी डायमेन्शन आहे आणि तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये डायमेन्शनलेस क्वांटिटीचं इनपुट देऊ शकतो. ओके, इझी होतं. हा सुद्धा क्वेश्चन बऱ्याच जणांनी चुकीचा केलेला आहे, त्यामुळं मला वाटतं एकदा डायमेन्शनलेस क्वांटिटीच्या नोट्स तुम्ही एकदा रिवाईज करा, है ना. Okay, moving on to the next question. If V stands for velocity of sound, P is pressure and D is density of medium, then find X in the equation. Okay, तुम्हाला एक असं एक रिलेशन दिलं होतं. त्यांनी काय म्हटले की असं काहीतरी रिलेशन होल्ड करतं जिथं V स्पीड आहे, स्पीड ऑफ साऊंड म्हटलं, राईट. D इज डेन्सिटी and P is pressure, right. अच्छा, तर काय करणार आपण, माहिती आपल्याला काय करायचं, राईट. LHSचं डायमेन्शन आणि RHSचं डायमेन्शन आपण इक्वेट करायचा कोशिश करणार, राईट. चला ट्राय करूया आपण. अच्छा, Vचं डायमेन्शन काय असतं आपल्याला माहिती आहे, LT-1. LHSचं डायमेन्शन भेटून घेतलं. RHSचं, चला क्विकली. डेन्सिटीचं डायमेन्शन काय असतं, डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम. तर डेन्सिटीचं डायमेन्शन भेटलं ML-3. इथं ठेवून देऊ का मी, ML-3, राईट. अच्छा, प्रेशर इज फोर्स अपॉन एरिया. फोर्स आपल्याला माहिती आहे MLT-2. मी क्विकली करतोय, क्लासवाला भरपूर झालेलं प्रेशरचं डायमेन्शन आहे ना. तर प्रेशर इज फोर्स अपॉन एरिया, इट्स L². तर ह्याचं क्विकली डायमेन्शन काय भेटलं, ML-1T-2. इथं ठेवून द्या, ML-1T-2 चा पॉवर X. आपल्याला LHS बरोबर RHS करायचे. ओके, RHSला थोडंसं सिम्प्लिफाय करू. सिम्प्लिफाय केल्यानंतर काय मिळतं, M न M कटलं, Lचा पॉवर -1 आहे, वरी Lचा -3, तर Lचा पॉवर -2, Tचा पॉवर -2, राईट. अच्छा, मी काय करतो, आपल्याला एक गोष्ट माहिती, राईट. जर एखाद्या गोष्टीचा इन्व्हर्स केला तर -1चा पॉवर कॉमन येतो. जर मी Lचा पॉवर -2 आणि Tचा पॉवर 2 चा पॉवर X, आपल्याला LHSला काय आणायचं, LT-1 आणायचं, राईट. तर आपल्याला T सोबत मायनस पाहिजे, L सोबत -2 पाहिजे, म्हणजे आपल्याला -1 कुठेतरी मल्टिप्लाय करावं लागेल आणि Xची व्हॅल्यू हाफ टाकावं लागेल. तर मी जर Xची व्हॅल्यू -1/2 टाकली तर काय येतं उत्तर, पहा बरं, राईट. Xची पॉवर -1/2 टाकली तर -1/2 मल्टिप्लाय केलं तर Lचा पॉवर 1. का, 2 न 2 कटलं, मायनस प्लस झालं. इथं ऑलरेडी प्लस होतं, इथं मायनस येऊन जाईल, राईट. तर Tचा पॉवर -1, सो Lचा पॉवर 1, Tचा पॉवर -1, विच इज अ रिक्वायर्ड डायमेन्शन. तर Xची व्हॅल्यू -1/2, राईट. बऱ्याच जणांनी ह्याला +1/2 केलेलं आहे, मला कळत नाही आहे की तुम्ही +1/2 का केलं, राईट. इट्स अ बेसिक मॅथमॅटिक्स, 9th स्टँडर्डमध्ये करता. मी तरीही इथं कम्प्लीट मॅथ्स तुम्हाला समजून दाखवले. ज्यांनी मिस्टेक केली आहे एकदा क्लोजली या एक्झाम्पलला जरूर पहा. ओके,
इझी होतं. ज्याने पण मिस्टेक केला त्याने फक्त कॅल्क्युलेशनमध्ये मिस्टेक केलेली आहे. एकदा तुम्ही पाहून घ्या. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, लाईट इयर इज अ युनिट ऑफ. यार हा DPP मध्ये क्वेश्चन होता राईट. लाईट इयरला मायक्रॉनमध्ये कन्वर्ट करायचं काय DPP 3मध्ये क्वेश्चन होता का. तिथं मी लाईट इयरवर थोडंसं डिस्कशन केलं होतं. लाईट इयर, व्हॉट इज लाईट इयर? लाईट इयर इज अ डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट इन 1 year. राईट. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट इन 1 year. तर मग ठीक आहे, त्याच्या डेफिनेशनमध्ये लिहिलेलं आहे लाईट इयर इज अ डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट इन 1 year. सो लाईट इयर इज अ युनिट ऑफ डिस्टन्स. राईट. सो करेक्ट ऑप्शन शुड बी B. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, द डायमेन्शन ऑफ कायनेटिक एनर्जी ॲज सेम ॲज दॅट ऑफ. हा क्वेश्चन किती वेळा आलेला आहे. आपण जेव्हा जेव्हा एनर्जीचं डायमेन्शन काढलेलं राईट, कुठली बी एनर्जी, लेट इट बी पोटेन्शियल एनर्जी, लेट इट बी कायनेटिक एनर्जी. मी वर्गामध्ये भरपूर वेळा एक गोष्टीबद्दल बोललो होतो. काय होतं? एनर्जी अँड वर्क हे इंटरचेंजेबल आहेत. या गोष्टीला आपण वर्क, पॉवर, एनर्जी या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. पण तरीही मी सांगितलं होतं एनर्जी आणि वर्क हे इंटरचेंजेबल आहेत म्हणून. राईट. किती वेळा डिस्कशन झालेलं आहे. तुम्ही लेक्चर पहा, कमीत कमी 10 वेळा हे स्टेटमेंट आलेलं असेल. मग जर तुम्ही लेक्चरमध्ये व्यवस्थित ध्यान दिलं असतं तर या क्वेश्चनला डोकं लावायची सुद्धा गरज नव्हती. राईट. एनर्जीचं डायमेन्शन, लेट इट बी कायनेटिक एनर्जी, लेट इट बी पोटेन्शियल एनर्जी, एनर्जी आणि वर्कचं डायमेन्शन सेम असायला पाहिजे. ओके. तर करेक्ट आन्सर शुड बी वर्क. Okay, move on to next question. If momentum, area and time are taken to be fundamental quantities, then energy has the dimension formula. Easy आहे. एनर्जीला तुम्हाला मोमेंटम, एरिया आणि टाईमच्या टर्म्समध्ये आणायचे. ओके, लेट्स ट्राय. है ना. इझी होतो तरी मी बोर्डवर सांगतोय वन लास्ट टाईम. या टाईपचा क्वेश्चन. एनर्जीला तुम्हाला मोमेंटमचा पॉवर x, राईट, एरियाचा पॉवर y आणि टाईमचा पॉवर z या टाईममध्ये आणायचं तुम्हाला. राईट. सम कॉन्स्टंट, डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. आपल्याला माहिती आहे आपण तर प्रपोर्शनॅलिटी टाकतो आणि सगळ्या गोष्टी करतो. राईट. खूप सारे एक्झाम्पल केले क्लासमध्ये अशा टाईपचे. LHSचं डायमेन्शन आणि RHSचं डायमेन्शन आपण इक्वेट करतो. बरोबर आहे. चला करूया. LHSचं डायमेन्शन काय? एनर्जी. एनर्जीचं डायमेन्शन कसं करतो आपण? वर्क. आणि एनर्जीचं डायमेन्शन सेम असतं. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. इट इज mL² T-2. राईट. दिस इज द डायमेन्शन ऑफ एनर्जी. तर LHSचं डायमेन्शन भेटलं आपल्याला mL² T-2. अच्छा, लेट्स फाइंड द डायमेन्शन ऑफ RHS. इट इज K. राईट. K, this is momentum, right? Momentum is mass into velocity. Velocity चा power x. Area is L² चा power y. This is time power z. अच्छा, mvx ला मी व्यवस्थित लिहितो आता. mvx ला मी काय लिहू शकतो? मास. वेलोसिटी असते L(T-1) चा पावर x, L चा पावर 2 चा पावर y, T चा पावर z. चला क्विकली सिम्प्लिफाय करूया. है ना. काय येईल? m चा पावर x, राईट, L चा पावर x, L चा पावर 2y. इकडे L चा पावर नाही. मी असं लिहू का? L चा पावर x प्लस 2y, राईट. अच्छा, T चा पावर -x, T चा पावर z. T चा पावर -x, T चा पावर z. LHS बरोबर RHS करायचं. x ची व्हॅल्यू तर डायरेक्ट भेटली यार. इथं काय आहे? m1 L2 T-2. x ची व्हॅल्यू तर डायरेक्ट भेटली 1. इक्वेट केलं मी, राईट. आय गॉट x ॲज 1, राईट. अच्छा, L² चा आणि L चा पॉवर x प्लस 2y चं डायमेन्शन इक्वेट करूया आपण, राईट. तर काय येईल माझ्याकडे? x प्लस 2y इक्वल्स 2. आय नो x इज 1, सो 2y इक्वल्स x ला 1 टाकलं मी तर, राईट. 1 टाकलं तर 2y इक्वल्स 1, y इक्वल्स हाफ. तर y ची व्हॅल्यू आली. अच्छा, लेट्स सॉल्व फॉर z, राईट. मी -2 ला आणि -x प्लस z ला इक्वेट करू का? -2 इक्वल्स -x प्लस z, राईट. आय नो द व्हॅल्यू ऑफ x इक्वल्स 1. x इक्वल्स 1 पुट हिअर, राईट. तर z इक्वल्स -1. सिम्पल कॅल्क्युलेशन. खूप सारे क्वेश्चन्स केले आपण. मला थोडीशी हिंदीची सवय आहे ना, है ना. तर मे बी मध्ये कधी कधी हिंदी यूज जाईल, तर प्लीज ॲडजस्ट, है ना. येते मला मराठी पण येते. मी मूळचा बीडचाच आहे. इट्स जस्ट कधी कधी म्हणजे कॉलेजमुळे थोडीशी सवय लागलेली, महाराष्ट्राच्या बाहेर राहिल्यामुळे, राईट. येते मला मराठी खूप चांगली येते. तर x इक्वल्स 1, y इक्वल्स हाफ, z इक्वल्स -1. करेक्ट. तो करेक्ट ऑप्शन शुड बी D, right? P1 A half. Just put x, y, z here. You will get the correct answer. Easy आहे. खूप सारे क्वेश्चन केलेले त्या क्लासमध्ये, है ना. क्लास नोट जर तुम्ही उघडून पाहिल्या तर अशा टाईपचे कमीत कमी 15 ते 20 क्वेश्चन केलेले आहेत आपण. हा क्वेश्चन चूक होण्याचा तर स्कोपच नव्हता.
राईट. इट मीन्स तुम्ही क्लासमध्ये ध्यान देत नाही आहेत किंवा नोट्सला व्यवस्थित रेफर करत नाही आहेत किंवा DPP व्यवस्थित सॉल्व करत नाही. अच्छा, अजून एक गोष्ट आहे ना, मी क्वेश्चनची डिफिकल्टी अशी ठेवली होती की जे क्वेश्चन्स नॉर्मली JEE आणि नीटमध्ये विचारल्या जातात. का? मला तुम्हाला फॉल्स होप द्यायच्या नाही आहेत. राईट. जर तुम्हाला सध्याच्या स्टेटला फिजिक्समध्ये फक्त 20% पडत आहेत तर तुम्हाला या एक्झाममध्ये रिफ्लेक्ट होणार की तुम्हाला 20% येणार. मी अशी एक्झाम सेट करू शकत होतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला 20% ऐवजी 80% आले असते. राईट. खूप एक्झाम्पल, सगळे क्वेश्चन DPP मधले देऊ शकत होतो किंवा खूप इझी क्वेश्चन देऊ शकत होतो. बट दॅट्स नॉट आवर गोल. राईट. आपल्याला तुमचे खरे फिजिक्सचे मार्क तुम्हाला रिफ्लेक्ट करावे लागतील. तेव्हाच तुम्हाला कळेल ना की तुम्ही सध्या फिजिक्समध्ये किती कम्फर्टेबल आहात, तुम्हाला आणखी किती जास्त मेहनत करावी लागेल, तेव्हा तुम्हाला फिजिक्स व्यवस्थित येईल. त्यामुळे इथून पुढं सुद्धा फिजिक्सच्या पेपरची डिफिकल्टी अशी डिफिकल्टी असणार जी तुमच्या JEEच्या पेपरमध्ये येते, नीटच्या पेपरमध्ये. राईट. JEEवाल्यासाठी वेगळा पेपर आणि नीटवाल्यासाठी वेगळा पेपर राहील इथून पुढं. JEEची डिफिकल्टी एवढीच राहील जेवढी JEEच्या ॲक्च्युअल पेपरमध्ये येते. मी स्वतः JEE दिलेली आहे, आय नो. राईट. नीटवाल्यासाठी सुद्धा मी खूप सारे बुक्स रेफर करतो. मी पाहतो तुमची म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहतो अँड देन ओनली मी तुमचा पेपर सेट करत असतो. सो आय रिक्वेस्ट, राईट, की हे जे मार्क्स आहेत हे तुमचे डायरेक्ट नीटमध्ये जे मार्क्स रिफ्लेक्ट होतील ते आहेत. सो डोंट गेट डिस्करेज की तुम्हाला कमी मार्क्स कसे येतात, काय हळूहळू गोष्टी इम्प्रूव्ह होतील. पण आपण सोपा पेपर काढत नाहीत. मला तुम्हाला चुकीच्या होप्स द्यायच्या नाही आहेत. राईट. ओके, लेट्स मूव ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. यंग्स मॉड्युलस ऑफ स्टील इज SI युनिट टू CGS युनिट कन्वर्जन. राईट. इझी क्वेश्चन. तर काय SI युनिट आपल्याला काय दिलेलं आहे? 1.9 इंटू 10⁻11. दिस इज SI. राईट. न्यूटन ते दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? न्यूटन मीटर स्क्वेअर. लेट्स राईट द डायमेन्शन. राईट. न्यूटनला आपण काय लिहितो? MLT-2. राईट. दिस इज डायमेन्शन ऑफ फोर्स. तर मी ह्याला असं लिहू का? किलोग्रॅम मीटर सेकंड इनवर्स इंटू मीटरचा पॉवर -2. आपल्याला माहिती आहे ना आपण युनिट कन्वर्जन कसं करतो. इझी क्वेश्चन आहे ना. तसा तुम्ही बोर्डवर सॉल्व करून नाही द्यायला पाहिजे, पण आता ठीक आहे, सुरुवातीमध्ये मग मी तुम्हाला करून देतो. ओके. अच्छा, तर हे झालं, तुम्हाला युनिट भेटलं. ओके, चला CGSमध्ये करूया. ह्याला CGSमध्ये करताना काय येईल आपल्याला? किलोग्रामच्या ऐवजी 1.9 इंटू 10⁻11 तसंच राहील. किलोग्रामच्या ऐवजी ग्राम टाकूया. चला 10⁻3 ग्राम्स. राईट. मीटर इन्वर्स, तर त्याला मी 1/100 सेंटीमीटर इन्वर्स देतो आहे. राईट. जस्ट काही ना, मीटरला खाली घेऊन जा, एका मीटरला सेंटीमीटर टाका, परत सेंटीमीटरला वर घेऊन जा. राईट. अँड S-2. तर 10⁻2 10⁻3 कटला 10⁻12 आन्सर असायला पाहिजे. राईट. काय उत्तर? 10⁻12. 1.9 इंटू 10⁻12 CGS युनिट्स. इझी क्वेश्चन आहे, पाहून घ्या लवकर, कळून जायला पाहिजे, है ना. अच्छा, लेट्स डू नेक्स्ट क्वेश्चन. Candela is a unit of, अरे यार, candela is a fundamental quantity, right? We know it is one of the 7 fundamental quantities that we have studied, right? तर candela is a SI unit of luminous intensity, right? Okay, cool. Easy होता, right? Direct question. The ratio of SI unit of kinetic energy and CGS unit of kinetic energy will give you, okay, SI upon CGS, right? तर काय म्हटलं, लेट्स से की कायनेटिक एनर्जीचं युनिट आहे. कायनेटिक एनर्जीचं युनिट काय असतं? जूल. जूल इज नथिंग बट न्यूटन मीटर. तर हे म्हटले की आम्ही SI युनिट अपॉन CGS युनिट केलं तर आम्हाला कुठला एक नंबर मिळेल. करूया. SI युनिट काय? न्यूटन मीटर. त्याला न्यूटन मीटर काय असतं? किलोग्रॅम मीटर सेकंड स्क्वेअर इंटू मीटर. इट इज किलोग्रॅम मीटर स्क्वेअर सेकंड इनवर्स. दिस इज नथिंग बट जूल रिटर्न इन किलोग्रॅम मीटर अँड सेकंड, राईट. डिवायडेड बाय आपल्याला काय करायचं आहे? ग्रॅम मीटर स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर सेकंड इनवर्स, राईट. किलोग्रॅमला ग्रॅममध्ये करा 10⁻3, राईट. मीटर स्क्वेअरला सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये करा 10⁻4 सेकंड इनवर्स, राईट. ओके, 10⁻7 इज द आन्सर. इझी आहे, युनिट कन्वर्जनचा क्वेश्चन आहे, राईट. ओके, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फिजिकल क्वांटिटी? न्यूटन एनर्जी डेन्सिटी वॉल्यूम. अच्छा, न्यूटन इज अ SI unit of force, right? It is not a physical quantity. So answer should be 1. Okay? त्याला काय समजून सांगायची गरज आहे का? नाही ना? अच्छा. A physical quantity is measured at the result is expressed as NU, where U is a unit
यूज अँड एन न्यूमेरिकल व्हॅल्यू इफ द रिझल्ट एक्सप्रेस व्हेरियस युनिट्स देन. अच्छा, सोपा होता आहे ना. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण एक गोष्ट शिकलो होतो, राईट. एन यू इक्वल्स कॉन्स्टंट, राईट. अच्छा, यूला खाली घेऊन जा, यूला खाली घेऊन ओके. सो एन इक्वल्स सम सी वेर सी इज कॉन्स्टंट अपॉन यू. जसं आपण काय करतो, जर एन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू सी 1 अपॉन यू असतं तर आपण काय करतो, काहीतरी कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय करतो आणि त्याला इक्वेशन लावतो, राईट. मी काय करतो, ह्याला जस्ट रिव्हर्स करतो, ह्याला जस्ट रिव्हर्स, राईट. मी सी काढून घेतो आणि ह्याच्यामध्ये प्रोपोर्शनलिटीचं कॉन्स्टंट टाकतो. काय होईल माझं इथं, एन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन यू. अच्छा, ही गोष्ट लक्षात आहे ना, N1 U1 इक्वल्स N2 U2 केलं होतं आपण युनिट कन्व्हर्जनसाठी, राईट. वेअर एन इज मॅग्निट्यूड अँड यू इज युनिट. ओके, ह्या गोष्टीवर डिस्कशन झालेलं आहे. नोट्स एकदा रिवाईज करा व्यवस्थित. नेक्स्ट क्वेश्चन. टू फिजिकल क्वांटिटीज हू डायमेन्शन आर नॉट सेम कॅन नॉट बी. इट इज अ क्वेश्चन ऑन प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय म्हणतो तुम्हाला, जर तुम्हाला दोन गोष्टीला ॲड किंवा सबस्ट्रॅक्ट करायचं असेल तर डायमेन्शन सेम असायला पाहिजे. तर ऑप्शन सी तर डायरेक्ट सांगतोय की टू फिजिकल क्वांटिटीज कॅन नॉट बी ॲडेड. तर आपल्याला काय म्हणतं, टू क्वांटिटीज कॅन नॉट बी ॲडेड ऑर सबस्ट्रॅक्टेड जर त्यांचे डायमेन्शन डिफरंट असेल. तर आन्सर काय असेल, आन्सर इज 3, राईट. सो ॲडेड ऑर सबस्ट्रॅक्टेड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. चूज द इनकरेक्ट स्टेटमेंट. व्यवस्थित वाचायचं. करेक्ट आणि इनकरेक्टमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, राईट. कन्फ्युजन होऊ शकतं. तर काय, विच ऑफ द फॉलोइंग इज चूज द इनकरेक्ट स्टेटमेंट. अच्छा, चला मी वाचून दाखवतो आहे ना. पहिलं, अ बेस क्वांटिटी कॅन नॉट बी रिप्रेझेंट डायमेन्शनली इन टर्म्स ऑफ द रेस्ट ऑफ द बेस क्वांटिटीज. करेक्ट आहे, राईट. तुम्ही म्हणजे एमच्या पॉवर 1ला तुम्ही असं कधीच रिप्रेझेंट करू शकत नाही ना, एल समथिंग किंवा टी समथिंग, प्रत्येकाची पॉवर 0 द्यायला पाहिजे. इथं एमचा पॉवर 1 लागलच. सो इफ यू हॅव अ बेस क्वांटिटी यू कॅनॉट रिप्रेझेंट इट इन टर्म्स ऑफ रिमेनिंग बेस क्वांटिटीज, राईट. ओके. सेकंड, द डायमेन्शन ऑफ अ बेस क्वांटिटी इन अदर बेस क्वांटिटी इज ऑलवेज 0. सही आहे. इथं M1 आलं बघा, बाकी इथं M1 यायला पाहिजे, L0 T0 सिमिलरली A0, बाकी रिमेनिंग कॉन्स्टंट 0 येऊन जातील, राईट. सो इट इज अ करेक्ट स्टेटमेंट. बट आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट फाइंड करायचं आहे. थर्ड क्वेश्चन. ऑल क्वांटिटीज मे बी रिप्रेझेंटेड डायमेन्शनली इन टर्म्स ऑफ द बेस क्वांटिटीज. सही आहे, राईट. जर तुम्हाला कोणी फोर्स म्हटलं, राईट, फोर्स किंवा म्हटलं तुम्हाला डेन्सिटी काढायची, आपण खूप सारे एक्झाम्पल पाहिजे ना, फोर्स, डेन्सिटी, व्हॉल्यूम, या सगळ्या गोष्टीला तुम्ही बेस टर्म्समध्ये रिप्रेझेंट करू शकता. अच्छा, थर्ड क्वेश्चन. डायमेन्शन ऑफ अ डिराइव्ह क्वांटिटी इज नेवर 0 इन एनी बेस क्वांटिटी. दिस इज अ इनकरेक्ट स्टेटमेंट. लेट्स सी हाऊ, है ना. तसं हे क्वेश्चन झालेला आहे DPPमध्ये सिमिलर टाईपचा. स्टील मी सांगतोय. लेट्स लुक ॲट वेलॉसिटी, है ना. वेलॉसिटीचं डायमेन्शन काय असतं, LT-1. अच्छा, यालाच मी असं लिहू का, M0LT-1. सही आहे. सी, वेलॉसिटी हॅज डायमेन्शन 0 इन मास. आपला स्टेटमेंट काय दिलं, डायमेन्शन ऑफ अ डिराइव्ह क्वांटिटी. वेलॉसिटी इज अ डिराइव्ह क्वांटिटी, राईट. इज नेवर 0 इन एनी बेस क्वांटिटी. नो, इट इज रॉंग, राईट. तो आन्सर शुड बी ऑप्शन 4. ओके. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ युनिट ऑफ लेंथ. अरे यार, किती इझी होता हा क्वेश्चन. तर इझी नाही पाहिजे. रेडियन, राईट. रेडियन इज अ युनिट ऑफ अँगल. इट इज अ युनिट ऑफ प्लेन अँगल, राईट. पहिलाच ऑप्शन होता, बाकी ऑप्शनवर जायची सुद्धा गरज नव्हती तुम्हाला. पहिल्याच ऑप्शनमध्ये तुम्हाला आन्सर भेटत होतं. रेडियन इज अ युनिट ऑफ प्लेन अँगल, राईट. इट इज नॉट अ युनिट ऑफ डिस्टन्स. सो आन्सर शुड बी ऑप्शन A. Okay, let's move on to next question. What is next question? If MALBTC is the dimensional form of force, find the value of 2A minus B minus A. अरे यार, किती इझी होता, है ना. काय क्वेश्चन, फोर्सचे डायमेन्शन दिलेत तुम्हाला. त्यांनी काय म्हटलं, MALBTC, राईट. हे फोर्सचे डायमेन्शन. आपल्याला फोर्सचे डायमेन्शन माहिती आहे का, फोर्सचे डायमेन्शन असतात MLT-2. कम्पेअर करा. चला व्हॅल्यू काढू. एची व्हॅल्यू 1, बीची व्हॅल्यू 1, सीची व्हॅल्यू -2, राईट. ह्या व्हॅल्यू आल्या. त्यांनी काय म्हटलं आता, 2A - B - C. 2A - B - C कॅल्क्युलेट करा. चला,
2 times 1 minus 1 minus of minus 2. तर किती झालं 2 minus 1 1 minus 2 it is minus 1. Okay, so this question has a correction, right? The answer should be minus 2. Okay, let's do it once again, है ना? A ला 1 टाकलं 2a minus 1 2 minus 1, so answer should be minus 1. Okay, so question number this if okay, there is no question number here. The question हा वाला है ना, MALBTC, ज्याच्यामध्ये तुम्हाला याची व्हॅल्यू विचारली 2a minus b minus c, याच्यामध्ये करेक्शन आहे. तुम्हाला सगळ्यांना बोनस मार्क्स मिळतील याच्यासाठी, राईट? द करेक्ट आन्सर शुड बी -1. ओके, wait, there is no correction. The c is -2, right? तर हे मायनस मायनस प्लस होऊन जाईल आणि दिस इज 3. सिली मिस्टेक्स माझ्याकडून बी होतात कधी कधी कॅल्क्युलेशनमध्ये, डोंट वरी, है ना? सो करेक्ट आन्सर शुड बी 3, राईट? कसं आलं आपलं चुकत काय होतं, आपण सीच्या ऐवजी डायरेक्ट 2 ठेवत होतो, बट सी इज ॲक्च्युली -2. सो 2 - 1 1 1 -2 इट्स 1 + 2 3, राईट? ओके, तर माझ्याकडून बी होतात यार, बोर्ड एकदम जवळ असतो, दिसत नाही कधी कधी. अच्छा, नेक्स्ट क्वेश्चन है ना. इफ MALBTC is the dimensional formula of momentum and MXLYT is the dimensional formula of energy, find the value of AX BY minus CZ. सेम क्वेश्चन, राईट? मतलब सिमिलर क्वेश्चन ना, फक्त काय बदललं त्यांनी 2 गोष्टी दिल्या, राईट? MALB इज द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ मोमेंटम. तर त्यांनी काय म्हटले, MALBTC दिस इज मोमेंटम इज नथिंग बट MLT - 1, राईट? तर इथून व्हॅल्यूज काय आल्या, A1 B1 T -1. यावेळेस मायनस प्लसमध्ये कन्फ्युजन नाही करायचं. ओके, ठीक आहे. XYZ MXLYTZ इट इज डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ एनर्जी. एनर्जीचं आपण काय फाइंड केलं होतं का, ML2T - 2. आजच पाहिलं ना आपण एका क्वेश्चनमध्ये, राईट? लेट्स कम्पेअर X1 Y2 Z -2. ओके, नाउ फाइंड द व्हॅल्यू ऑफ AX प्लस BY मायनस CZ. चला क्विकली करूया, है ना. Aची 1 Xची 1, तर मी 1 × 1 1 लिहून देऊ का, खाली इथं 1 लिहिलं, राईट? प्लस बीची व्हॅल्यू किती आहे, B1 Y इज 2, तर 1 × 2 मी क्विकली खाली 2 लिहून टाकलं, राईट? 1 + 2. अच्छा, मायनस, केअरफुल, है ना, मायनस आलेलं. लास्ट टाइम इथंच चुकलं होतं आपलं. इथं मायनस आहे, इथं -1 इंटू झेडची व्हॅल्यू -2. अच्छा, -1 × -2 + 2 मायनस, राईट? -2 व्हॅल्यू शुड बी 1 आहे ऑप्शन, राईट? सेकंड ऑप्शन इझी आहे, काही नाही यार, म्हणजे थोडासा ट्विस्ट करून दिला होता. सेम क्वेश्चन एक डिफरंट कन्सेप्टसोबत अटॅच करून दिला. युजली JEE आणि नीट अशा टाईपचे क्वेश्चन पूछतात, राईट? अँड फॉर युअर नोट, मेजॉरिटी ऑफ द क्वेश्चन्स फ्रॉम क्वेश्चन पेपर हे मी स्वतः तयार केलेले आहेत, राईट? कुठून कॉपी नाही केलेले. काही क्वेश्चन्स आहेत, काही बुक्समधून कॉपी केलेले, बट बहुतांश क्वेश्चन्स हे मी स्वतः प्रिपेअर केलेले आहेत, राईट? काय कन्सिडर करून, तुमचे नीट आणि JEEचे लेवल कन्सिडर करून. अच्छा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिराइव्ड क्वांटिटी, न्यूटन, राईट? आत्ताच झाला होता. Okay, next question. A force 100 Newton acts on a body. If the units of mass and length are double and unit of time is half, then the force in new system changes to. अच्छा, एका बॉडीवर सध्या 100 न्यूटन फोर्स लागतो, राईट? तर आपण न्यूटनचा त्याला डायमेन्शनल फॉर्म्युला लिहून टाकू, MLT - 2. आता जे त्यांनी सांगितलं आहे का ते करत जायचं, है ना. इफ द युनिट ऑफ मास अँड लेंथ आर डबल, तर ठीक आहे, एमला 2m करून टाकलं, राईट? एमला 2m केलं. इवन लेंथ आर डबल, राईट? अँड युनिट ऑफ टाईम इज हाफ. अच्छा, टाईमला हाफ केलं त्यांनी, है ना, हाफ T - 2. अच्छा, 2 × 2 4 लिहून टाकू का, 4, दिस इज L ML. अच्छा, हाफचा पॉवर -2 किती असेल, हाफचा पॉवर -2. अच्छा, याच गोष्टीला मी 2चा पॉवर +2 लिहू देऊ का. जर मी हाफचा इन्व्हर्स केला, इट विल हॅव, देखो 2 इन्व्हर्स इक्वल्स हाफ, राईट? तर हाफ बरोबर 2 इन्व्हर्स लिहिलं, -1 × -2 इज 2चा पॉवर 2 विच इज इक्वल टू 4, ते × 4 T इन्व्हर्स. सो 4 × 4 16. सो बेसिकली
दिस फोर्स विल गेट मल्टिप्लाइड बाय अ फॅक्टर ऑफ 16, राईट. 16 इंटू 100 1600, 1600, राईट. सही है. सो आंसर शुड बी फोर्थ ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. फोर्स, वेलोसिटी, टाइम taken as fundamental units, then find the dimension of mass in terms of F, V and T. Okay. Find the dimension of mass. Okay, mass ला force, velocity and time च्या याच्यामध्ये रिप्रेझेंट करायचं आपल्याला टर्म्स मध्ये. इझी आहे, राईट. ओके, व्हॉट इज गिवन? मास इक्वल्स सम के टाइम्स एफ एक्स व्ही वाय. फोर्स, वेलोसिटी अँड टाईम दिलेलं आहे का आपल्याला? ओके, राईट. टी झेड, एल एच एसचं डायमेन्शन, आर एच एसचं डायमेन्शन भरपूर साऱ्या क्वेश्चनमध्ये केलं. मी करू की स्वतःहून करताल? चला यार, करून देतो. है ना. काही जण स्टील स्ट्रगल करत असेल, मी त्यांच्यासाठी करतोय, राईट. ओके, एफ एक्स एम एल टी मायनस 2 एक्स व्ही एल टी मायनस 1 वाय टी झेड. चला क्विकली सिम्प्लिफाय करू याला. किती येईल? एमचा पॉवर एक्स, एम कुठं नाही आहे तर एमचा पॉवर एक्स झालं, राईट. मला फोन येतोय. अच्छा, एमचा पॉवर एक्स, एलचा पॉवर एक्स, एलचा पॉवर वाय प्लस वाय, टीचा पॉवर -2x, टीचा पॉवर -y, टीचा पॉवर z. तर काय येईल? टीचा पॉवर -2x, टीचा पॉवर -y, टीचा पॉवर +z, राईट. करेक्ट. ओके, आता काय करायचं आपल्याला? एल एच एस आणि आर एच एसचे फक्त कोइफिशियंट्स, सॉरी जे पॉवर्स आहेत ते इक्वेट करायचे, राईट. चला करूया. एक्स डायरेक्टली 1 आला का? एमचा पॉवर एक्स, एमचा पॉवर 1 इक्वेट केलं. वी गॉट व्हॅल्यू ऑफ एक्स ॲज 1. अच्छा, चला एक्स प्लस वाय इक्वल्स किती येईल? एक्स प्लस वाय इक्वल्स 0. तर एक्स प्लस वाय इक्वल्स 0. एक्सची व्हॅल्यू किती आलेली? 1. वायची व्हॅल्यू किती येईल? -1. तर एक्सची व्हॅल्यू तर 1 टाकली तर वायची व्हॅल्यू -1 येऊन जाईल. बरोबर आहे. इझी मॅथ्स आहे ना. ओके, झेडची व्हॅल्यू, झेडला आपल्याला 0ला करायचं, राईट. -2x -y प्लस झेड शुड बी इक्वल टू 0. चला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू पटकन पुट करा. एक्सची व्हॅल्यू 1 -2, वायची व्हॅल्यू -1 मायनस इंटू मायनस, राईट. इट शुड बी प्लस. तो झेड इक्वल्स 0. तर झेडची व्हॅल्यू किती येईल? -2 + 1 इट इज -1. -1 राईट हँड साईडला गेलं, +1 झालं, झेड इक्वल्स +1. इझी आहे. एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू आल्या ह्याच्यामध्ये पुट करा, तुम्हाला सोल्युशन भेटून जाईल. काय करेक्ट सोल्युशन? आय थिंक इट्स बी, राईट. ओके, आन्सर बी. हा क्वेश्चन मी इंटरेस्टिंग तयार केला होता. ज्यांनी डायमेन्शनलेस क्वांटिटीजचं लेक्चर व्यवस्थित पाहिलं होतं त्यांना हा क्वेश्चन खूप इझिली सॉल्व झालेला असेल, राईट. तर मी काय म्हटलं इथं? मी म्हटलं इक्वेशन ऑफ वेव्ह इट्स समथिंग लाईक दिस, राईट. तर मी तुम्हाला क्वेश्चनमध्ये सुद्धा सांगितलं, तुम्ही या इक्वेशन सोबत आता कन्सर्न करू नका. तुमचा इंटरेस्ट कशामध्ये असला पाहिजे? तुमचा इंटरेस्ट असला पाहिजे डायमेन्शनल ॲनालिसिसमध्ये, राईट. तर मी म्हटलं ठीक आहे, तुम्हाला ही इक्वेशन तर माहीत नाही पण तुम्हाला डायमेन्शनल ॲनालिसिस येते. कोणी शिकवली? मीच शिकवली, ऑब्व्हियसली, है ना. ठीक आहे, तर मी डायमेन्शनल ॲनालिसिसमध्ये काय सांगितलं होतं? जर साईन, कॉस, टॅन कुठलाही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल त्याच्यामध्ये जर कुठला इनपुट गेला तर इट शुड बी अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. अच्छा, बरं, हे त्याचे नेट सम डायमेन्शनलेस आहे. मी काय म्हणू का? इंडिव्हिज्युअल टर्म सुद्धा डायमेन्शनलेस असायला पाहिजे. त्याच्या इंडिव्हिज्युअल टर्म डायमेन्शनलेस असतील तेव्हाच ती डायमेन्शनलेस क्वांटिटी बनू शकते. एल्स इट इज नॉट पॉसिबल. का? प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी काय म्हणतो? जर तुमच्या इंडिव्हिज्युअल टर्मचे डायमेन्शन सेम नसतील तर तुम्ही डायमेन्शन ॲड करू शकत नाही. मग ह्या दोघांचं डायमेन्शन सेम असायला पाहिजे, विच इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी, राईट. सो डोंट वरी अबाउट की काय येणार आहे म्हणून. अरे मला हे येतं, कॉल येतोय, काय ना, मला एक कॉल आला होता, राईट. ओके, तर वायची व्हॅल्यू किती झाली? A0 sin ω t मायनस के. अच्छा, आपण काय डिस्कशन केलं की ω t मायनस kx हे एक डायमेन्शनलेस क्वांटिटी असावी. तर आपल्याला कशाला डायमेन्शन विचारले? आपल्याला डायमेन्शन विचारले ω × k, राईट. अच्छा, याला डायमेन्शनलेस होण्यासाठी आपण या टाईपचा क्वेश्चन पाहिला आहे क्लासरूममध्ये, सॉल्ड एक्झाम्पलमध्ये असेल. एकदा नोट्स रेफर करा, है ना. तर ओमेगाचं डायमेन्शन t-1 असायला पाहिजे. तेव्हा जेव्हा तुम्ही टीनं मल्टिप्लाय करताल, बेसिकली जर ओमेगा t-1 असेल टीचं डायमेन्शन किती आहे? टी, राईट. तर ओमेगा इंटू टीचं डायमेन्शन काय असायला पाहिजे? t-1 इंटू टी विच इज t = 0 विच इज द डायमेन्शनलेस क्वांटिटी, राईट. तर ओमेगाचं सिमिलरली मी केचं -x लिहू का?
एक्स इनवर्स असायला पाहिजे. एक्स इज नथिंग बट अ लेंथ. तर ह्याचं डायमेन्शन किती आलं L-1 T-1. कळालं? इझी. सॉल्ड एक्झाम्पलमध्ये आहे. जर क्लास नोट्स एकदा रेफर करा. सॉल्ड एक्झाम्पलमध्ये सेम टाईपचं एक्झाम्पल आपण केलेलं आहे. राईट? ओके. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट आर द डायमेन्शन ऑफ Q इंटू टी वेअर Q इज अ चार्ज अँड T इज टाइम. अरे यार, हा सुद्धा क्वेश्चन खूप साऱ्या लोकांनी हे केला. किती इझी क्वेश्चन होता. अच्छा, काय आपण क्यूचं डायमेन्शन फाइंड केलं होतं का? चार्जचं डायमेन्शन काय असतं? क्यूचं डायमेन्शन कसं काढलं होतं आपण काय केलं होतं? करंट इक्वल्स चार्ज अपॉन टाईम असं काहीतरी मी म्हटलं होतं. राईट? अच्छा, चार्जचं जे डायमेन्शन असेल ते करंट इंटू टाईमचं डायमेन्शन असेल. अच्छा, करंटचं डायमेन्शन काय असतं? ए. इट इज अ फंडामेंटल क्वांटिटी. राईट? टाईमचं टी. अच्छा, बट आपल्याला क्यूचं डायमेन्शन नाही विचारलं, आपल्याला क्यू इंटू टीचं डायमेन्शन विचारलं. राईट? क्यू इंटू टीचं डायमेन्शन जस्ट टीला मल्टिप्लाय करा इंटू टी, तर किती येऊन जाईल? AT². इझी पीझी. किती इझी होता यार. खूप साऱ्या लोकांनी ह्याला चुकीचं केलं. दिस इज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम यू गाईज. राईट? ॲटलीस्ट क्लास नोट्सला तरी व्यवस्थित रेफर करा. L-1 QT. राईट? AT². बरोबर? अच्छा, अगेन जो क्लासमध्ये नाही, हा तर त्याच्यापेक्षा इझी होता जो आपण क्लासरूममध्ये केला त्याच्यापेक्षा. काही नाही, तुम्हाला फक्त मोठं इक्वेशन दिलं होतं. खोदा पहाड निकला चुहा अशा टाईपचा हा क्वेश्चन होता. तुम्हाला जे बाकीचं इक्वेशन होतं ना, ते ॲक्च्युअल क्वेश्चनपासून डायव्हर्ट करण्यासाठी दिलेलं होतं. इक्वेशन काय दिलेलं होतं तुम्ही आता पाहताल ना, तुम्ही स्वतःला खूप कोसताल. तुम्ही म्हणताल अरे यार, खूप इझी क्वेश्चन मी सोडून दिला म्हणून. राईट? तुम्हाला ह्या डीचं डायमेन्शन विचारलं होतं. डीचं या इक्वेशनशी तुम्ही कन्सर्न जरी नाही केलं तरी तुम्ही ह्या डीचं डायमेन्शन डायरेक्टली सांगू शकता. कसं? प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. डी प्लस टी करायचं तर डीचं आणि टीचं डायमेन्शन सेम असेल. बाकी इक्वेशनशी काही घेणं देणं आहे का सध्या? C अपॉन डी प्लस टीचं डायमेन्शन V सोबत मॅच केलं पाहिजे. पण इथं आपल्याला फक्त डी प्लस टी करायचं. इथं सध्या या ॲडिशनवर फोकस करा. बाकी इक्वेशनला तुम्ही विसरून जा. तर डी आणि टीचं डायमेन्शन जर सेम नसेल तर तुम्ही ॲडिशन कशी करणार? इट इज अ प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. तर डीचं डायमेन्शन काय असलं पाहिजे? टाईम. इझी. राईट? तर नीट आणि जेईमध्ये सुद्धा अशा टाईपचे भरपूर क्वेश्चन येतील जिथं तुम्हाला ॲक्च्युअल क्वेश्चनपासून डायव्हर्ट केलं जाईल. इथं मेन क्वेश्चन काय होता? डी आणि टीचं डायमेन्शन. राईट? बाकी तर तुम्हाला फक्त डायव्हर्ट करायला दिलेलं होतं. त्यामुळे मी सुद्धा अशा एक टाईमचा क्वेश्चन फ्रेम केला. म्हटलं चला ट्राय करूया, आणि तुम्ही फसलात. खूप साऱ्या जणांचं चुकीचं इथे आहे ना. ओके, डायमेन्शन्स ऑफ प्रेशर आर. प्रेशर इज फोर्स अपॉन एरिया है ना. इझी आहे काय, मी करून दाखवू का? इथं कॉर्नरमध्ये करतो है ना, जास्त जागा घेत नाही. फोर्स अपॉन एरिया. फोर्स माहिती आहे आपल्याला ML-T-2. एरिया इज L². तर फोर्स अपॉन एरियाचं किती आलं? ML-1 T-2. डन. दिस इज अ प्रेशर, डायमेन्शन ऑफ प्रेशर. राईट? ओके, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द ऑब्जेक्ट हॅज अ रिलेशन विथ as given below. डिस्टन्स ट्रॅव्हल. राईट? LHS हॅज अ डायमेन्शन ऑफ लेंथ. आणि तुम्ही एकदा हा व्हिडिओ ॲटलिस्ट पूर्ण पहा. कसं आहे, तुम्ही ज्या टॅक्टिक्स असतात त्या यूज करतात ठीक आहे, बट माझी काय अप्रोच आहे क्वेश्चन्सला. राईट? युजली आपण काय करतो, टीचरची अप्रोच कॉपी करायचा प्रयत्न करत असतो. राईट? तर मला वाटतं तुम्ही एकदा हा क्वेश्चन पाहावं. तुमच्या स्वतःची अप्रोच प्लस माझी अप्रोच, ही अप्रोच कम्पेअर करायची. आणि तुम्ही ज्या अप्रोचने क्वेश्चन केला होता, जी इझी वाटते त्या अप्रोचसोबत गो हेड. राईट? ओके यार, जमते यार मला, व्यवस्थित मराठी जमते. राईट? थोड्या थोड्या ठिकाणी मी अडकळतोय, बट मे बी ओव्हर द टाईम ह्या सगळ्या गोष्टी फेड होऊन जातील. राईट? ओके, एक्स इक्वल्स AT² प्लस BT प्लस C. द फाइंड द डायमेन्शन ऑफ B. अच्छा, एक्सचं डायमेन्शन काय आहे? दिस हॅज अ डायमेन्शन ऑफ लेंथ. तर इथल्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल टर्मचं आपल्याला लेंथ हे डायमेन्शन भेटलं पाहिजे. अच्छा, BTचं डायमेन्शन आपल्याला भेटलं, इट इज लेंथ. अच्छा, जर मी टीला इथं डिव्हिजनमध्ये टाकलं, डायमेन्शन ऑफ B इज इक्वल्स डायमेन्शन ऑफ L अपॉन डायमेन्शन ऑफ T विच इज LT-1. आलं? इझी होतं आहे ना. ओके, चूज द करेक्ट स्टेटमेंट. राईट? करेक्ट म्हणलं इथं. ओनली डायमेन्शनलेस करेक्टनेस इम्प्लाइज द करेक्टनेस ऑफ एन इक्वेशन. अच्छा, याच्यावर थोडंसं डिस्कशन करूया. मे बी मी क्लासमध्ये केलेलं आहे, याच्यावर व्यवस्थित डिटेलमध्ये केलेलं आहे. इथं परत एकदा करतो का, हा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे थोडासा, है ना. भरपूर स्टुडंट्स या कन्सेप्टसोबत फॅमिलियर नसतात. राईट? तर तुम्ही हे ॲटलीस्ट हा क्वेश्चन व्यवस्थित पहा. काय म्हटलेलं आहे? ओनली डायमेन्शनल करेक्टनेस इम्प्लाइज द करेक्टनेस ऑफ मॅन इक्वेशन. मी तुम्हाला क्लासमध्ये एक्झाम्पल दिलं होतं. हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे का नाही चेक करा. आपण क्लासमध्ये केलं होतं. राईट? दिस इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट, बट
वी नो दॅट की याचा करेक्ट फॉर्म v इक्वल्स u प्लस AT असा असतो. जर इथं मी 2 विच इज अ कॉन्स्टंट राईट त्यानं मल्टिप्लाय केलं तर इक्वेशनचं डायमेन्शन बदलत नाही, म्हणून हे इक्वेशन सुद्धा डायमेन्शनली करेक्ट आहे, हे सुद्धा इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे राईट. बट फक्त डायमेन्शनली जर करेक्ट असेल तर इट डझंट मीन की ते करेक्ट इक्वेशन. आपल्याला माहिती आहे करेक्ट इक्वेशन हे राईट, हे सुद्धा डायमेन्शनली करेक्ट आहे, हे सुद्धा डायमेन्शनली करेक्ट आहे. बट आपल्याला माहिती आहे की हे डायमेन्शनली प्लस न्यूमरिकली गोष्टी करेक्ट असल्या पाहिजे. बहुतांश वेळा तुम्हाला अशा सिच्युएशन बी येतील की तुमचे न्यूमरिकल कनेक्शन्स मॅच करताय, बट फक्त न्यूमरिकल कनेक्शन्स मॅच करून जमत नसतं, ते डायमेन्शनली सुद्धा मॅच करायला पाहिजे राईट. एका केसमध्ये मॅच झालं म्हणून प्रत्येक केसमध्ये मॅच होईल असं नसतं. सो फॉर अन इक्वेशन टू बी करेक्ट राईट, फोकस राईट, फोकस कशावर करायचा आहे. तुम्हाला जर इक्वेशन करेक्ट, सॉरी मी फोकसच लिहितोय, हां इक्वेशन राईट जर करेक्ट पाहिजे असेल तर तुम्हाला दोन गोष्टीचं करेक्ट कॉम्बिनेशन पाहिजे. फर्स्ट डायमेन्शनली करेक्ट आणि सेकंड इट शुड बी न्यूमरिकली करेक्ट. जर दोन्ही गोष्टी इंडिव्हिज्युअली होत असतील तर तुमचं एम अचीव होत नाही. जर एखाद्या इक्वेशनला करेक्ट होत असेल इट शुड बी डायमेन्शनली करेक्ट ॲट वेल ॲज न्यूमरिकली करेक्ट राईट. ओके, लास्ट क्वेश्चन. विच वन ऑफ द फॉलोइंग फिजिकल क्वांटिटी हॅज अ डायमेन्शन ऑफ MLT-1. मोमेंटम यार है ना, प्रत्येक गोष्टीचं तुम्ही डायमेन्शन काढून घ्या. मोमेंटम इज मास इंटू वेलॉसिटी, इट हॅज MLT-1. इझी आहे जर क्लासमध्ये भरपूर वेळा केलं आपण, हां. सो इथं आपलं या पेपरवरचं डिस्कशन संपतं आहे. मी परत एकदा सांगतो, जर तुम्ही व्यवस्थित सगळं सोल्युशन पाहिलेलं नसेल तर पहिल्यापासून पूर्ण व्हिडिओ पहा शेवटपर्यंत. पहिली टेस्ट होती, जास्त लोड घ्यायची गरज नाही आहे, हळूहळू तुम्ही इम्प्रूव्ह करताल. फक्त तुम्हाला कळालं असेल की पेपर हा खूप कन्सेप्च्युअल होता राईट. जर तुमची कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग स्ट्रॉंग असते तर तुम्ही कंप्लीट पेपर विदाऊट एनी मिस्टेक सॉल्व करू शकत असतात राईट. पेपरमध्ये काहीच करेक्शन नाही, एक करेक्शन वाटत होतं ती थोडीशी कॅल्क्युलेशन मिस्टेक होती माझीच राईट. पेपरमध्ये काही करेक्शन नाही आहे. पूर्ण व्हिडिओ पहा, व्यवस्थित स्वतःचा हे करून घ्या. आणि जर तुम्हाला कमी मार्क्स आले असतील तर डिमोटिवेट व्हायची गरज नाही आहे. अजून खूप साऱ्या एक्झाम्स आहेत, भरपूर आपण चांगले चांगले क्वेश्चन्स करणार आहोत. फक्त एक रिक्वेस्ट आहे, ती ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्यासाठी नका करू, तुमच्या पॅरेंट्ससाठी नका करू, स्वतःसाठी करा राईट. काय काय गोष्टी करायच्यात, रेग्युलर लेक्चर फॉलो करा. सध्या कोरोनामुळे मला माहिती आहे सगळा शेड्यूल डिस्टर्ब आहे. ऑनलाईन शिकायला तेवढी मजा येत नाही जेवढी ऑफलाईनमध्ये येते. बट वी डोंट हॅव अ चॉईस राईट. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अशा कंटिन्यू कराव्या लागतील. व्हिडिओ लेक्चर्स रेग्युलरली फॉलो करा. ज्या तुम्हाला DPPs दिलेल्या आहेत त्या खूप हाय क्वालिटीच्या DPPs आहेत राईट. मी स्वतः बसून त्या DPP सगळ्या बनवत असतो आणि जसं लेक्चर झालं मी तसं त्या लेक्चरवरच तुम्हाला DPP देत असतो. इकडे तिकडे क्वेश्चन मी टाकून देत नाही. DPPचे सोल्युशन्स पहा जा जर तुम्हाला काय वाटलं. जर पर्सनली काही प्रॉब्लेम असेल DPPचं सोल्युशन्स पाहून सुद्धा मला कॉन्टॅक्ट करा. गेट युअर डाऊट्स क्लिअर ठीक. बट या गोष्टींना लेट नका करू राईट. अँड प्रत्येक एक्झामच्या नंतर आपण अशीच ॲनालिसिस करत आहोत. तुम्हाला ज्या ज्या क्वेश्चनमध्ये डाऊट आहे ते क्वेश्चन आपण वर्गात सुद्धा पाहणार आहोत जेव्हा ऑफलाईन क्लासेस चालू होतील. तर डिमोटिवेट व्हायची गरज नाही आहे. चांगला अभ्यास करा ठीक आहे. नेक्स्ट वीकमध्ये चांगला परफॉर्म करायचा ट्राय करा. चलो ऑल द बेस्ट.